गुंतता हृदय गोव्यात जे काही घडलं ते त्यात तुझी काही चूक नव्हती विक्रम. परिस्थिती आपल्या विरुद्ध होती, आपल्या दोघांच्या विरुद्ध. पण आज जर तुला काही झालं असतं विक्रम तर अनु, आपण घरी आहोत, प्लीज. क्या I love you विक्रम. I love you madly. माझी अवस्था काही वेगळी नव्हती अनन्या. सकाळपासून माझं मन सैरभैर होतं. I'm sorry सोना, माझ्यामुळे तुला. तू म्हणालीस तसंच परिस्थितीच आपल्या विरुद्ध होती. आता कुठलीही परिस्थिती येऊ दे, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. माझ्या क्लासमध्ये ना एक विवेक नावाचा मुलगा आहे. त्याच्या डॅडाचा पण मागच्या वर्षी असाच कार ॲक्सिडेंट झाला आणि त्याची मम्मा त्याला म्हणाली की ते गॉडकडे गेलेत आणि गॉड कधी कोणाला पाठवत नाही परत. आजी जेव्हा मला डॅडाच्या कार ॲक्सिडेंटबद्दल म्हणाली तेव्हा मला एकदम तेच आठवलं. पण मी माझ्या डॅडाला कुठे नाही सोडणार, त्याने माझ्याबरोबरच राहायचं इथेच. एवढा विचार करू नको ग. हा, इतका विचार करायचं वय आहे का तुझं? हे बघ, हा विषय इथं थांबला. हा, तुझ्या डॅडाला काही झालेलं नाहीये. तुझा डॅडा सुखरूप आहे. आणि तुझ्या डॅडाला जर कळलं की देवी रडते तर त्याला बरं वाटेल का? नाही ना. रडणं थांबव बरं, थांबव रडणं. तसं बघायला गेलं तर आपल्यात काहीच साम्य नाही. दिसण्यापासून ते ॲटिट्यूड पर्यंत वी आर पोल्स अपार्ट, अगदी दोन टोकं. पण तरी काहीतरी कॉमन आहे. निदान मला तरी जाणवतं ते. तुला असं नाही वाटत आहे ना मी स्वतःला लादतेय तुझ्यावर? नाही, तसं काहीच नाहीये. इनफॅक्ट इट्स रिअली नाईस ऑफ यू टू से सो. आज आपलं जे विक्रमबद्दल बोलणं झालं, म्हणजे मी जे काही तुला विचारलं ते प्लीज विसरून जा. कदाचित मी फार लवकर चुकीच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले असेल. विक्रमला हे कळू देऊ नकोस प्लीज. या, डोंट वरी अबाउट दॅट. ज्याच्यावर आपलं सगळ्यात जास्त प्रेम असतं ना अनन्या, त्याच्याच बाबतीत आपण असे इन्सिक्युअर्ड होतो. म्हणालीस गोव्यात तुम्ही खूप मजा केली, पण काल मी अभयशी फोनवर बोललो तेव्हा मला तसं काही जाणवलं नाही. तुम्ही अभयला फोन केला होता? जन्माला घातलंय ना त्याला, अधूनमधून येते आठवण. काय म्हणाला तो? नाही, तसं काही म्हणाला नाही तो, पण त्याच्या बोलण्यातून मला जाणवलं ऑल इज नॉट वेल. तू खोटं का बोललीस माझ्याशी? मला तात्पुरता दिलासा देण्यासाठी? असं नाहीये. मग कसं आहे? तुम्हाला माझी स्वप्न पूर्ण करता येत नसतील तर नका करू. ते तेवढं महत्वाचं नाहीये. पण मला तात्पुरता दिलासा देण्यासाठी असली खोटी स्वप्न नका दाखवू. आजचं वास्तव जेवढं मला बोचत नाही ना, तेवढी ही खोटी स्वप्न मला बोचतात. काल अनन्या काय करत होती तुझ्या बरोबर? आम्ही असंच सहज भेटलो होतो. म्हणजे मी फ्री होतो म्हणून मी तिला फोन केला आणि आम्ही कॉफी पिण्यासाठी. जे प्रश्न मयंकला विचारायचे राहिले ते तू अनन्याला विचारायला गेलीस, हो ना? हे बघ, एक माझा बिझनेस पार्टनर आहे जो मला नेहमी पाण्यात बघतो, आणि दुसरी माझी एक ज्युनियर आहे जिला आपल्या पर्सनल आयुष्यातून लांब ठेव असं मी तुला आधीच सांगितलं होतं, राईट? मयंकशी बोलण्यात माझी चूक झाली. आय एम सॉरी. पण यापुढे जमल्यास अनन्याचाही विषय नको.